Hello students. In previous lecture we studied about this keyword in Java. Now in today's lecture we study about abstraction in Java. What is abstraction? Abstraction is the main features of Java OOPS concepts. What is abstraction? Definition is hiding internal implementation just highlights the set of services that we are offering. म्हणजे काय बघा ॲब्स्ट्रॅक्शन इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्युअल of which only the essential details are displayed to the user. The travel or the non-essential utils are not displayed to the user. For example, a car is viewed as a car rather than its individual components. Data abstractions may also be defined as the process of identify only the required characteristics of an object, ignoring the irrelevant details. The properties and behaviors of an object differentiate it from other objects of similar types and also helps the classifying, grouping the objects. For example, abstraction म्हणजे काय तुम्हाला अशा पद्धतीचा डेटा जो नॉन इसेन्शियल असेल किंवा युजरसाठी त्याचा काही उपयोग होणार नाही असा डेटा आपण काय करायचा आहे हाईड करून ठेवायचा आहे आणि जेवढा युजरला हवा आहे तेवढा डेटा डिस्प्ले करायचा म्हणजे काय ॲब्स्ट्रॅक्शन. आता फॉर एक्झाम्पल कार. आता जर तुम्हाला कार घेतलेली असेल तुम्हाला कार चालवायची असेल तर ड्राईव्ह ए कार ए मॅन ओनली नोज दॅट प्रोसेसिंग द ॲक्सिलरेटर which will increase the speed of car or applying brakes will stop the car, but he does not know about how to pressing the accelerator the speed is automatically increasing. He does not know about the inner mechanisms of the car or the implementation of accelerator, brakes, etc. म्हणजे काय जर तुम्हाला कार चालवायची असेल तर आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की ॲक्सिलेटरमुळे स्पीड वाढतोय कमी होतोय किंवा ब्रेक दाबल्यामुळे कार स्टॉप करता येते एवढंच आपल्याला माहिती आहे. आपल्याला इंटरनली कशा पद्धतीनं प्रोसेस होते हे माहिती आहे काय. आता ॲक्सिलेटर प्रेस केल्यानंतर किंवा ॲक्सिलेटरचा वापर केल्यानंतर कार कशा पद्धतीनं काय होते इंटरनली ते आपल्याला माहीत नाही आहे. ब्रेक जरी आपण लावला तरी ब्रेकच्या थ्रू आपण फक्त आपल्याला काय माहिती आहे कार थांबते. तर त्याच्या इंटरनली काय ॲक्सिस होते काय ॲक्शन्स होतात हे आपल्याला माहिती आहे काय नाही आणि ते आपल्याला माहिती करून घ्यायची गरज आहे काय ते सुद्धा नाही. कारण का आपल्याला एक जर कार चालवायची असेल तर आपल्याला फक्त बेसिक माहिती पाहिजे जेवढी की ॲक्सिलेटर थ्रू आपल्याला स्पीडअप करता येते कार आणि ब्रेक थ्रू आपण काय कार थांबवू शकतो एवढंच आपल्याला माहिती आहे. मग बाकीचे तुम्हाला इंटरनली हे करायची गरज आहे काय काही ॲडव्हान्टेजेस माहिती करून घ्यायचे आहेत काय कारचे नाही. तर काय झालं जेवढे युजर्सला त्याचा उपयोग होईल तेवढेच आपण काय करू शकतो ॲप्लिकेशन्स शो करू शकतो बाकीचे आपण काय करू शकतो हाईड करू शकतो कशा थ्रू ॲब्स्ट्रॅक्शन्स वापरून. ॲब्स्ट्रॅक्शन इज अचिव्ड बाय इंटरफेसेस अँड ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस. ॲब्स्ट्रॅक्शन्स मेथड आणि ॲब्स्ट्रॅक्शन्स क्लास म्हणजे आपण काय करू शकतो ॲब्स्ट्रॅक्ट मेथडसुद्धा डिक्लेअर करू शकतो किंवा ॲब्स्ट्रॅक्ट क्लाससुद्धा काय करू शकतो डिक्लेअर करू शकतो. अँड ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इज ए क्लास दॅट डिक्लेअर द ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास करताना काय करायचं आहे आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड वापरायचं आहे. अँड ॲब्स्ट्रॅक्ट मेथड इट इज ए मेथड दॅट इज डिक्लेअर्ड विदाउट अन इम्प्लिमेंटेशन. जर तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट क्लास वापरणार असाल तर आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड वापरायचं आहे आणि आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथडसुद्धा वापरू शकतो. अँड ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मे ऑर मे नॉट हॅव ऑल ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स. सम ऑफ देम कॅन बी सर्टन मेथड्स. A method defined abstract must always be defined in the subclass, thus making overriding compulsory or either make subclass itself abstract. Any abstracts that contains one or more abstract methods must also be declared with abstract keyword. There can be no object of an abstract class, that is, an abstract class cannot be directly initialized विथ द न्यू ऑपरेटर. म्हणजे काय होणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट क्लास तुम्ही डिक्लेअर करू शकताय किंवा ॲब्स्ट्रॅक्ट मेथड तुम्ही यूज करू शकताय पण काय जर ए मेथड डिफाईन्ड ॲब्स्ट्रॅक्ट मस्ट
must always be redefined in the subclass, thus making overriding compulsory or either make subclass itself abstracts. म्हणजे जर तुम्ही abstracts मेथड वापरणार असाल तर ओव्हरराईड सबक्लास करताना तुम्हाला कंपल्सरी ओव्हरराईड करायचं आहे किंवा जरी तुम्हाला सबक्लास तरी ॲबस्ट्रॅक्ट पाहिजेत. त्याच्यानंतर एनी क्लास दॅट कंटेन्स वन ऑर मोर ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स मस्ट ऑल्सो बी डिक्लेअर्ड विथ ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड्स. जर तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट क्लास करायचा असेल तर मेथड तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड वापरूनच ॲबस्ट्रॅक्ट नावाचा काय कीवर्ड आहे तो तुम्हाला यूज करावा लागणार आहे. देअर कॅन बी नो ऑब्जेक्ट ऑफ ॲन ॲबस्ट्रॅक्ट क्लास. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा आपण काय करणार नाही आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करणार नाही आहे. ॲबस्ट्रॅक्ट क्लास कॅन नॉट बी डिक्लेअर्ड इन्स्टन्शिएटेड विथ द न्यू ऑपरेटर. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट आपण न्यू ऑपरेटर थ्रू काय करणार नाही आहे, क्रिएट करणार नाही आहे. ॲन ॲबस्ट्रॅक्ट क्लास कॅन हॅव पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर अँड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज ऑलवेज प्रेझेंट इन ॲबस्ट्रॅक्ट क्लास. म्हणजे जर तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण काय करणार आहे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर दोन्हीसुद्धा आपण यूज करणार आहे. when to use abstract class and abstract method with example. म्हणजे आपण abstract class आणि abstract method कशा पद्धतीने आणि कधी वापरायचं आहे आपण एक्झाम्पल थ्रू डिक्लेअर म्हणजे बघूया. आता बघा इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. देअर आर सिच्युएशन्स इन विच वी विल वॉन्ट टू डिफाईन सुपर क्लास दॅट डिक्लेअर्ड ॲज स्ट्रक्चर ऑफ ए गिवन ॲबस्ट्रॅक्शन्स विदाउट प्रोव्हाइडिंग ए complete implementation of every methods. That is, sometimes we will want to create a superclass that only defines a generalization from that we will be shared by all the subclasses. म्हणजे काय, मला असा एक पॅरेंट क्लास क्रिएट करायचा आहे. सुपर क्लास म्हणजे काय, पॅरेंट क्लास. असा एक पॅरेंट क्लास क्रिएट करायचा आहे की त्याच्या प्रॉपर्टीज मी काय करणार आहे, प्रत्येक सब क्लासला मला वापरायच्या आहेत. बघा, कन्सिडर शेप एक्झाम्पल. शेपचं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. परहॅप्स यूज टू कॉम्प्यूट असाइड डिझाईन सिस्टम गेम सायमल्टेनियस. द शेप अँड ईच शेप हॅज कलर साईज ॲज ऑन. म्हणजे एखादा शेप जर मला घ्यायचा असेल तर त्याला काय असणार आहे, कलर असणार आहे, साईज असणार आहे. समजलं. फ्रॉम दिस स्पेसिफिक टाईप्स द शेप डिराइव्ड इनहेरिट्स. म्हणजे सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल हे काय झाले तुमचे शेप. पण शेपला काय असणार आहे, कलर असेल, साईज असेल. समज प्रत्येक शेपला काय असणार आहे, कलर असणार आहे, साईज असणार आहे. आपण साईज देऊ शकतो. पण आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल हे शेप मला काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं. मग तर त्याचा कलर कुठला आहे, साईज कुठली आहे, हे तेवढे इम्पॉर्टंट्स आहेत काय, नाही. मग मी काय करू शकतो, ते सगळं ॲज अ ॲबस्ट्रॅक्शन्स करू शकतो. म्हणजे हाईड करून ठेवू शकते. ईच ऑफ विच मेनी हॅव ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ behaviors. For example, certain shapes can be flipped. Some behaviors may be different, such as when we want to calculate the area of shape, the type hierarchy embed both the similarities and difference between the shapes. म्हणजे एक एक्झाम्पल बघूया, त्याच्या थ्रू मी एक्सप्लेन करते. काय केलेलं आहे बघा, ॲबस्ट्रॅक्ट क्लास वापरलेला आहे शेप. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्ट्रिंग कलर, ॲबस्ट्रॅक्ट मेथड घेतलेली आहे, ॲबस्ट्रॅक्ट डबल एरिया, ॲबस्ट्रॅक्ट परत पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट स्ट्रिंग टू स्ट्रिंग. टू स्ट्रिंगमध्ये मी काय केलेलं आहे, एक घेतलेलं आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि दुसरा ह्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे ॲबस्ट्रॅक्ट क्लास कॅन हॅव कन्स्ट्रक्टर. म्हणजे एक कन्स्ट्रक्टर स्ट्रिंग कलरचा कन्स्ट्रक्टर मी काय पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे आणि मी त्या कन्स्ट्रक्टरला मेसेज केलेला आहे कुठला, शेप कन्स्ट्रक्टर कॉल्ड दिस डॉट कलर इक्वल्स टू कलर. म्हणजे कलरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. कलरचा अर्थ काय होणार आहे की जो ॲक्च्युअल व्हेरिएबल्स आहेत ते मला काय करायचं आहे, पॅरामीटरला कॉपी करायचे असेल तर मी दिस कीवर्ड्स वापरणार आहे. नेक्स्ट, आता समजलं ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड आपण काय केलं आहे, ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड वापरून ॲबस्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर केलेला आहे. ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ॲबस्ट्रॅक्ट एरिया नावाची मी काय केलेली आहे, मेथड घेतलेली आहे. नेक्स्ट काय केलेलं आहे, मी कन्स्ट्रक्टर वापरलेले आहे. कन्स्ट्रक्टरमध्ये मी काय केलेलं आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलेलं आहे. आणि मी काय केलेलं आहे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये मी एक मेसेज डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यानंतर गेट कलर नावाची मी अजून एक मेथड घेऊन तिथं काय केलेलं आहे, रिटर्न केलेला आहे कलर. नेक्स्ट घेतलेला आहे क्लास सर्कल एक्सटेंड शेप. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट क्लास काय केलेला आहे, मी एक्सटेंड केलेला आहे.
त्याच्यामध्ये आता सर्कलमध्ये काय केलेलं आहे मी, डबल रेडियस मी काय केलं आहे, सर्कल कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे रेडियसचा. पब्लिक सर्कल पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर स्ट्रिंग कलर डबल रेडियस. त्याच्यानंतर मी सुपर कलर, सुपरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, सुपरने काय करते, इमिडिएट पॅरेंट क्लासचे प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो, कॉल करू शकतो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनमध्ये मी मेसेज डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यानंतर डबल एरिया नावाचे एक मेथड घेऊन मी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. पायचा अर्थ काय, 3.14 इंटू पॉवर ऑफ रेडियस म्हणजे रेडियस इंटू 2 फॉर्म्युला मी केलेला आहे. नेक्स्ट कुठला आहे बघा, टू स्ट्रिंगमध्ये मी डिस्प्ले केलेला आहे. समजलं काय केलेलं आहे, सर्कलमध्ये क्लास सर्कल घेतलेला आहे. सर्कलमध्ये मी काय केलेलं आहे, माझा ॲबस्ट्रॅक्टचा सुपर क्लास आहे त्या थ्रू मी त्यातला कलर कॉल केलेला आहे, प्लस मी काय केलेलं आहे, कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. नेक्स्ट आणि परत डिस्प्ले पण केलेला आहे टू स्ट्रिंग फंक्शन वापरून. नेक्स्ट आहे रेक्टँगल. रेक्टँगलमध्ये मी रेक्टँगलला परत काय केलेलं आहे, ॲबस्ट्रॅक्ट शेप क्लास एक्सटेंड्स केलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, डबल लेंथ आणि डबल विड्थ काय केलेलं आहे, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर मी काय केलेलं आहे, रेक्टँगल म्हणजे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करून स्ट्रिंग कलर डबल लेंथ डबल विड्थ. माझं सुपर डॉट कलर का, कारण माझ्या पॅरेंट क्लासमध्ये कलरचे व्हेरिएबल आहे तो मी काय केलेला आहे, कॉल केलेला आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, दिस डॉट लेंथ आणि दिस डॉट विड्थ काय करून घेतलेले आहेत, असाइन करून घेतलेले आहे. नेक्स्ट काय, डबल एरिया नावाचं फंक्शन घेऊन मी कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि प्रिंट केलेली आहे. काय करून घेतलेलं आहे बघा, टू स्ट्रिंगने ना मी काय केलं, एरिया प्रिंट केलेली आहे बघा. नेक्स्ट काय केलं आहे, मेन फंक्शनमध्ये शेप नावाचा कुठला माझा क्लास आहे, त्याला मी काय केलं, शेपला ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. S1 इक्वल्स टू न्यू सर्कल म्हणजे शेप नावाचा माझा एक ॲबस्ट्रॅक्ट क्लास झालेला आहे. सर्कलला मी काय करून घेतलेला आहे, काय शेपचा कॉल करून घेतलेला आहे कन्स्ट्रक्टर आणि मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन केलेला आहे. तसंच रेक्टँगल केलेला आहे आणि दोन्ही व्हॅल्यूज प्रिंट केलेल्या आहेत. म्हणजे काय झालं, शेप कन्स्ट्रक्टर कॉल झाला, सर्कल कन्स्ट्रक्टर कॉल झाला, शेप कन्स्ट्रक्टर कॉल झाला, रेक्टँगल कन्स्ट्रक्टर कॉल झालेला आहे बघा. पहिला काय झाला, शेप कन्स्ट्रक्टर कॉल झाला. त्याच्यानंतर सर्कल माझा दुसरा क्लास होता त्यामुळे सर्कलचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. नेक्स्ट शेप कन्स्ट्रक्टर मी सुपर कीवर्ड वापरलेला आहे सेकंड क्लासमध्ये सुद्धा, म्हणजे शेप कन्स्ट्रक्टर कॉल झाला. परत रेक्टँगल क्लासमध्ये सुद्धा रेक्टँगल कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि मग माझे दोन्हींचं कलर कुठला मी दिलेला आहे तो आणि माझं कॅल्क्युलेशन्स डिस्प्ले झालेलं आहे. समजलं, ॲबस्ट्रॅक्ट क्लास काय करते, जेवढा तुम्हाला पाहिजे आहे तेवढा डेटा आपण डिस्प्ले करायचा आहे. युजरला जेवढा डेटा पाहिजे आहे तेवढा डिस्प्ले करून बाकीचा डेटा हाईड करायचं काम कोण करते, ॲबस्ट्रॅक्शन्स काम करते. आता ॲबस्ट्रॅक्शन्स आणि एनकॅप्सुलेशन्स दोन्ही मेथड तेवढ्या बऱ्यापैकी सेम आहेत. एनकॅप्सुलेशन काय करते, एनकॅप्सुलेशन इज द डेटा हायडिंग इन्फॉर्मेशन हायडिंग व्हाईल ॲबस्ट्रॅक्शन इज डिटेल. म्हणजे काय करणार आहे, सेम एनकॅप्सुलेशन काय करते, डेटा हाईड करते. परत इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय होणार आहे बघा, एनकॅप्सुलेशन इज डेटा हायडिंग व्हाईल ॲबस्ट्रॅक्शन इज डिटेल हायडिंग. इम्प्लिमेंटेशन हायडिंग म्हणजे डेटा हायडिंग म्हणजे थोडा पार्ट आहे तो काय करते, एनकॅप्सुलेशन हाईड करतोय, पण इम्प्लिमेंटेशन हायडिंग कोण करते, ॲबस्ट्रॅक्शन करते. नेक्स्ट काय आहे, while encapsulation groups together data and methods that acts upon the data abstraction deals with expose the information to the user and hiding the details of implementation. म्हणजे काय बघा, एनकॅप्सुलेशन काय करते, मल्टिपल व्हेरिएबल्स डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स मेथड्स काय करते, ग्रुप्ड टुगेदर म्हणजे एकत्र करून ठेवायचं काम करते. एनकॅप्सुलेशन करते विन ए सिंगल युनिट एका क्लासमध्ये. पण ॲबस्ट्रॅक्शन काय करणार आहे, Abstraction deals with exposing the interface of the user and hiding the details of implementation. म्हणजे जेवढा पाहिजे आहे तेवढा डेटा आपण युजरला द्यायचा आहे आणि बाकीचा डेटा हाईड करायचं काम कोण करते, ॲबस्ट्रॅक्शन्स करते. तर ॲडव्हान्टेजेस बघा ॲबस्ट्रॅक्शनचे, इट रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ व्ह्यूविंग द थिंग्स. म्हणजे काय, आता मल्टिपल्स ह्याची काय गरज आहे काय, व्ह्यूची युजरला जेवढा पाहिजे आहे तेवढा देऊ शकतो. म्हणजे काय झालं, रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी झाली. त्याच्यानंतर अवॉइड कोड्स डुप्लिकेशन अँड इन्क्रीजिंग रियुजेबिलिटी. म्हणजे जेवढा आता काय केलेलं आहे मी, ॲबस्ट्रॅक्ट क्लास किंवा ॲबस्ट्रॅक्ट मेथड वापरून एकदाच डिक्लेअर करून घेतलेला होता आणि मल्टिपल दोन्ही क्लास सर्कल आणि रेक्टँगल क्लासमध्ये ते दोन्ही प्रॉपर्टीज माझे वापरलेले आहेत. ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये जे आहे कोड
तुम्ही काय केला, सर्कल आणि रेक्टँगलमध्ये कॉल केला होता. म्हणजे काय झालं, कोड डुप्लिकेशन आणि इन्क्रीज रियुजेबिलिटी, म्हणजे मल्टिपल टाइम्स आपण यूज केला आणि डुप्लिकेट कोड, म्हणजे मल्टिपल वेळाला आपल्याला काय करता आलं नाही, तो कोड लिहायची गरज लागली नाही ॲब्स्ट्रॅक्शन्समुळे. इट हेल्प्स टू इन्क्रीज सिक्युरिटी ऑफ ॲन ॲप्लिकेशन्स ऑर प्रोग्राम्स ॲज ओनली इम्पॉर्टंट डिटेल्स टू प्रोव्हाइड द युजर. म्हणजे सेक्युरिटी प्रोव्हाइड झाली ॲब्स्ट्रॅक्शन्समुळे. आता एक एक्झाम्पल बघूया, इन जनरल एक्झाम्पल बघूया. आता प्रत्येकाकडे ATM कार्ड आहे, आपण ATM कार्ड स्वॅप करतो आहे. ATM कार्ड स्वॅप केल्यानंतर आपण फक्त काय करतो आहे, पिन नंबर एंटर करतो आहे आणि आपल्याला जेवढी अमाऊंट पाहिजे आहे ते आपल्याला अमाऊंट आपण एंटर केली तर आपल्याला जेवढे पैसे पाहिजे आहेत तेवढे आपल्याला भेटू शकतात, जेवढे आपण अमाऊंट एंटर केलेली आहे त्या पद्धतीने. पण त्या ATMमध्ये आपण ज्या वेळेला कार्ड स्वॅप करतो आहे त्यावेळेला आपल्याला ते माहिती व्हायची गरज आहे की कुठलं कोडिंग आहे, कोणत्या पद्धतीनं डेटा एक्सपोज होतो आहे, त्याचं सर्व्हर कुठं आहे, कुठल्या पद्धतीची क्वेरी एक्झिक्यूट होते, हे आपल्याला माहिती आहे काय, नाही. कारण काय केलेलं आहे त्यांनी, आपल्याला काय गरज आहे, फक्त आपण पिन नंबर एंटर करायचा आहे, अमाऊंट एंटर करायची आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन होऊन काय करतं आहे, आपल्याला आपल्या ज्या अकाउंटवरती जेवढे पैसे असतील, तुम्हाला जेवढे हवे असतील त्या पद्धतीने तुम्हाला ते पैसे भेटून जातात. पण आता त्यामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये कुठला सॉफ्टवेअर वापरलेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या सॉफ्टवेअर बनवताना कोणती लँग्वेज वापरलेली आहे, इंटरनली कुठला डेटाबेस वापरलेला आहे, त्याचं सर्व्हर कुठं आहे, कोणती क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे, हे आपल्याला कळायची, म्हणजे समजून घ्यायची काय गरज आहे का ATMमधून पैसे काढताना, नाही. म्हणजे काय झालं इंटरनल इम्प्लिमेंटेशन काय केलेले आहेत, हाईड केलेले आहेत. आणि हायलाईट्स काय केलेले आहेत, जेवढा आपल्याला डेटा पाहिजे आहे तेवढा काय केलेला आहे, हायलाईट्स केलेला आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं आहे, पण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. समजलं ॲब्स्ट्रॅक्शन्स. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात डेटा एनकॅप्सुलेशन. ॲब्स्ट्रॅक्शन आणि एनकॅप्सुलेशनमध्ये काय फरक आहे. बेसिकली दोन्ही पण सेम आहेत, पण सम डिफरन्स आहे, तेवढा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.